You get, you get. मी इथे CapCut ओपन करून घेतलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला ट्यूटर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। सिंपली ओपन केल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे तो इथे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट व्हिडिओ म्हणजे बीट दिलेलं आहे, सॉरी, तर बीट दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला हा 1-2 बीट आहेत त्यानुसार तुम्हाला सिंपली कट करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण अशा प्रकारे आल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं, इथे आल्यानंतर एक तुम्हाला दुसरी बीट मिळून जाईल अशा प्रकारे। ओके, त्यामध्ये आपण एक फ्लॅश सुद्धा दिला आहे, त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला इथे समजून जाईल। तर सिंपली एक आपली इथे बीट आहे, तर आपण काय करणार त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन तुम्हाला स्प्लिटचा इथे मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून अशा प्रकारे फोटो म्हणजे व्हिडिओ आहे तो कट होईल। त्याच्यानंतर आपल्या सिंपली दुसरी आता इथून आपली ही पहिली बीट, आता दुसरी बीट बघायची। ते इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली तिसरी बीट चालू होते, तर आपण काय करणार त्या व्हिडिओवरती क्लिक करून इथे स्प्लिट करणार। अशा प्रकारे इथून जे पण पुढच्या बीट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे कट करायचे। कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, ही जी लेअर आहे पहिली त्यावरती क्लिक करायचे, तुम्हाला एक रिप्लेसचा ऑप्शन मिळून जाईल खाली। तर अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि इथून तुम्हाला रिप्लेसचा हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे। फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुम्ही फोटोचा स्टॅटस क्रिएट करणार आहात तो इथे फोटो सिंपली ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर 2 बोटांनी अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि अशा प्रकारे इथून जे पण लेअर आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे, जसं आता सांगितलं तशा प्रकारे। आणि इथून तुम्हाला आता काय करायचं आहे, ते ऑडिओ ॲड करायचे। तर इथे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्टचा जो हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे तो जिथे सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करायचं। ओके, त्याच्यानंतर इथून सॉन्ग आहे ते आपलं ॲड होऊन जाईल। तर तुम्ही पण अशा प्रकारे फोटो इथे ॲड करून घ्यायचे, जसं आता सांगितलं तशा प्रकारे। आणि सॉन्ग तर तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर आता सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी एका फोटोला इफेक्ट सांगितला की लगेच तुम्ही पण तुमच्या फोटोला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल हा स्टॅटस क्रिएट करताना। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुम्हाला एक कॉम्बोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला अशा वेळेला थोडं स्क्रोल करायचं आहे। थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लांडोमा 1चा, हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला वरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन आता आपल्या इथे थोडं म्हणजे तोच इफेक्ट करायचा आहे सिलेक्ट, फक्त आपल्याला काय करायचं आहे प्लांडोमा 2 नावाचा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पहिल्या फोटोला प्लांडोमा 1 आणि प्लांडोमा 2 दुसऱ्या फोटोला। ओके, अशा प्रकारे आपल्या कुठक्या इथे जे पण पहिले फर्स्ट फोटो आहेत ते सर्वांना करून द्यायचं 1-2-1-2 अशा प्रकारे। त्याच्यानंतर सिंपली आपण 4 सेकंदाचे तिथला जो हा मोठा फोटो आहे तिथे आल्यानंतर आपल्या पुन्हा 30 प्रोसेस आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि कंबोच्या ऑप्शनमध्ये जायचे। कंबोच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला बाउन्स 1 हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि जे पण कंबोमधले इफेक्ट असतील त्याची ही जी खालची लेंथ आहे ती दोन्हीकडे समान यायची अशा संपूर्ण। ओके, आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे, कंबोच्या ऑप्शनवरती आल्यानंतर इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे। आता इथे आपल्या पहिल्याच ऑप्शन इनचा मिळून जाईल, तिथेच आपल्याला थांबायचे आणि इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर खालची जी ही लेंथ आहे आपली 1.0s न्यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे, इनमध्ये आपल्याला थांबायचे आणि इथून तुम्हाला हार्ट एक इफेक्ट मिळून जाईल, हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ आहे ते आपले 1.6s न्यायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। अशा प्रकारे दिल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे, कंबोच्या ऑप्शनमध्ये जाऊन आता आपल्याला काय करायचे, बाउन्स 1 हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता आपल्याला त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे, कंबोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला डिस्टोर्ट राईट नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। अशा प्रकारे पहिले जे हे फोटो आहेत त्यांना इफेक्ट देऊन घ्यायचे।
पहिले इफेक्ट दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, ते एक इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला खूप सारे इफेक्टच्या लेअर मिळून जातील. त्यामधले तुम्हाला आपण जे पण इथून पुढचे इफेक्ट सांगणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना नाईट क्लबचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करू येते. सिम्पली यायचं आपल्या नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये. नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. रिपीटेड झूमचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे, जेवढे आपले फास्ट फोटो आहेत म्हणजे 4 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे तिथपर्यंत आणायची. हे इफेक्टची लेंथ आहे तर तुम्ही अशा प्रकारे त्या लेअरवरती क्लिक करून कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला पाहिजे त्यानुसार. तर आपल्या सिम्पली 4 सेकंदाच्या मागचे जो फोटो आपण कट केला ते त्या आणायची आणि आता आपल्या त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे. पहिल्याच इथे ऑप्शन तुम्हाला ॲडजस्टचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला खाली अशा प्रकारे स्क्रोल करून येथे जे स्पीड आहे, हे जे स्पीड आहे ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि जी संपूर्ण यायचं आपल्याला बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे पण आपले इफेक्ट आहे हा जो आहे तो फास्ट होऊन जाईल, प्रत्येक फोटोला बसून जाईल. तर हा जो इफेक्ट आहे दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुन्हा आपल्या पहिल्यांदा युट्यूबचं यायचं आहे. इथे तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ग्लोईंग लाईनचा एक ऑप्शन मिळून जाईल. अशा प्रकारे तिथे यायचं आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हेल फायरचा. हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, ते ॲडजस्टमध्ये ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून हे जे स्पीड आहे ते तुम्हाला संपूर्ण यायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे पण आपलं फोटो आहे त्यानुसार प्रत्येक फोटोला इफेक्ट आहे हा तो मिळून जाईल. स्पीड संपूर्ण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यात जो पुढचा हा जो फोटो आहे तिथे यायचं. अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ट्रेंडिंगचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरतीच क्लिक करायचं आहे. पहिलाच ऑप्शन मिळून जाईल आणि हे ते हा जो चौथा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला फोटो 4 सेकंदाचा तेवढा ह्याची जी लेंथ आहे इफेक्टची ठेवायची. आता आपले काय करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. पुन्हा आपले इथे तुम्ही बघू शकाल की बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या ग्लोईंग लाईनचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला हार्ट फ्रेम हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 6 सेकंदाचा जो फोटो आहे तेवढीच ह्याची जी लेंथ आहे इफेक्टची ठेवायची आणि तुम्हाला सांगितलं मी कशाप्रकारे तुम्ही जी लेंथ आहे ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे इथून हा जो इफेक्ट आहे दिल्यानंतर सिम्पली आपल्या याचे जो 8 आणि 12 सेकंदाच्या मागचे जो फोटो आहे 2 तिथे यायचे. आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, ते व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना थोडं आपल्या इथे मिस्टेक झाली, तर सिम्पली आपण काय करूया, क्लिक करायचे आणि तुम्ही आता इथून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यायचे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला 3 नंबरला मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल. इथून हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि दोन्ही फोटोला द्यायचा आहे, जसं आपण इथे दिले अशा प्रकारे 8 आणि 12 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथपर्यंत. अशा प्रकारे दिल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथे ॲड करायचं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फिल्टर आहे ते आपल्या 0 करून टाकायचं, संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, जो आपला 8 सेकंदाचा तिथला फोटो आहे परफेक्ट आपल्या 8 सेकंदाचे तिथे यायचं आहे. आता आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बटरफ्लाईज हा जो इफेक्ट आहे म्हणजे ऑप्शन आहे सॉरी, तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. जो आपला फोटो आहे 8 सेकंद आणि 12 सेकंदाचे तिथल्या सर्वांना द्यायचं इथून, म्हणजे 8 सेकंदाचे तिथूनच द्यायचा हा जो इफेक्ट आहे तो. आता आपल्याला सिम्पली द्यायचं आहे, म्हणजे शेवटचे 2 फोटो आहेत तिथे, शेवटचं दुसरा फोटो त्याच्या थोडं पुढे यायचं. ओके, अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ग्लोईंग लाईनचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचं आहे. नाव इथे बघू शकाल मी घेत नाही नाव, तर सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे आणि सिम्पली हे शेवटचे 2 फोटो त्यांना देऊन घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा जो टायटस आहे तो तुम्ही क्रिएट करू शकता. हा जो टायटस आहे तो क्रिएट केलेला त्याआधी तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तर म्हणजे हे जे आपण PNG ॲड केले ते तुम्ही ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये ॲड करू शकता. अशा प्रकारे पहिल्यांदा जुटायचे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि हे जे PNG आहे अशा प्रकारे सेट करायचं, जसं आपण फोटो सेट केला तशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर हा जो टायटस आहे तो तुम्ही क्रिएट केलेला तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक बांधाचं आयकॉन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे
आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.